अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध. अमेरिकेच्या अरण्यात निर्माण होणाऱ्या अग्निज्वालेमुळे संपूर्ण युरोप प्रज्वलित झाला. एफ. व्हॉल्टेअर. साम्राज्यशाही राष्ट्राविरुद्ध आधुनिक जगातील पहिला उठाव. चेस्टर बोल्स. राजाविना राज्य चालू शकते हा नवीन विचार अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाने दिला. नव्या भूमीचा शोध. पूर्वेला अटलांटिक महासागर आणि पश्चिमेला प्रशांत महासागराने सीमित झालेला अमेरिकन खंड अनेक शतके जगापासून वेगळा पडला होता. युरोपीय भूसंशोधक क्रिस्तोफर कोलंबस, जॉन कॅबेट व अमेरिगो वेस्पुसी यांच्या प्रयत्नांमुळे 15व्या शतकात अमेरिका खंडाचे उत्तर पूर्व व मध्य भाग प्रथमतः प्रकाशात आले. अमेरिकन भूमीचा नव्याने शोध लागल्यावर युरोपातील स्पेन, इंग्लंड, फ्रान्स, नेदरलँड आणि पोर्तुगाल या देशांमधील लोकांचे लोंढे वसाहती करण्याच्या उद्देशाने अमेरिकेकडे जाऊ लागले. इसवी सन 1606 ते 1732 या काळात इंग्लंडने उत्तर अमेरिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या. व्हर्जिनिया ही त्याची पहिली वसाहत होती. अमेरिकन वसाहतीमध्ये विविध प्रकारचे लोक स्थायिक होते. त्यामध्ये भूमिहीन शेतकरी, व्यापारी, स्वतंत्र जीवन जगण्याची इच्छा असणारे धार्मिक व राजकीय छळाला कंटाळलेले लोक यांचा समावेश होता. वसाहतींमधून विविध युरोपीय लोकांचा एक नवा संमिश्र समाज निर्माण झाला. तो म्हणजे अमेरिकन समाज होय. अमेरिकेतील ब्रिटिश वसाहती. इंग्लंड या आपल्या मातृभूमीतून वेळोवेळी आलेल्या लोकांनी आपापल्या वसाहती स्थापन केल्या. वसाहतीला सुरुवातीच्या काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्याचे निराकरण स्थानिक पातळीवरच केले गेले. अमेरिकेचे मूळ रहिवासी असलेल्या रेड इंडियन लोकांची बंडाळी, शेजारच्या दुसऱ्या इंग्रज वसाहतीशी तंटे निर्माण झाले. शेती व व्यापार क्षेत्रामधील विविध व्यवहार नियंत्रित करावे लागले. वसाहतींना अनुरूप अशी प्रशासकीय व्यवस्था उभारावी लागली. प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कालांतराने तांत्रिक विधिमंडळे निर्माण झाली. वसाहतींच्या प्रतिनिधींमध्ये परस्परात चर्चा घडून आल्यानंतर ही विधिमंडळे कराविषयी व अन्य कायदे संमत करत असत. अमेरिकेतील नैसर्गिक संपत्तीचा लाभ घेण्यासाठी वसाहतवाले अधीर झाले होते. त्यांना इतर कोणाचेही बंधन नको होते. सुरुवातीला वसाहतवाल्यांवर त्यांच्या मातृभूमीचे म्हणजे इंग्लंडचे नियंत्रण नाममात्र स्वरूपात होते. वसाहतवाल्यांच्या हालचालींवर नियंत्रण. ओहायो आणि उत्तर अमेरिकेतील अन्य काही प्रदेशांच्या मालकी हक्कावरून इंग्लंड व फ्रान्स यांच्यात युद्ध झाले. सप्तवार्षिक युद्ध. इसवी सन 1756 ते 1763 या नावाने ओळखले जाणारे हे युद्ध अमेरिका आणि युरोप या दोन खंडात लढले गेले. पॅरिसच्या तहाने या युद्धाचा शेवट झाला. या तहाने इंग्लंडला फ्रान्सकडून कॅनडा आणि ॲपलशियन पर्वत व मिसिसिपी नदीच्या दरम्यान सर्व प्रदेश मिळाला. नव्याने प्राप्त झालेला हा प्रदेश तात्पुरता रेड इंडियन लोकांसाठी शिकारी करता राखीव म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. ज्या वसाहतवाल्यांना ॲपलशियन पर्वतापलीकडे पश्चिम दिशेला वसाहती स्थापन करण्याची इच्छा होती त्यांच्यावर बंधन आले. त्यामुळे अनेक वसाहतवाले संतप्त झाले. सप्तवार्षिक युद्धात फ्रान्सचा पराभव झाल्याने वसाहतवाल्यांना फ्रान्सच्या आक्रमणाची भीती राहिली नाही. तसेच इंग्लंडच्या संरक्षण व मार्गदर्शनाची गरज राहिली नाही. वसाहतवाल्यांना असे वाटू लागले की आपला राज्यकारभार पाहण्यास आपण समर्थ आहोत. या गोष्टीमुळे वसाहती बंडास प्रवृत्त झाल्या. नवे कर व इतर बंधने.
सप्तवार्षिक युद्धाने इंग्लंडची आर्थिक घडी विस्कटली. युद्धात झालेल्या अमाप खर्चाची भरपाई वसाहतवाल्यांकडून करून घेण्यासाठी इंग्लंडच्या संसदेने 1764 साली शुगर ऍक्ट नावाचा कायदा संमत केला. या कायद्यान्वये अमेरिकेत आयात होणारी साखर, रेशीम, कॉफी, मद्यपेये इत्यादींवर कर लावण्यात आला. जकात तपासणी ही कडक करण्यात आली. वसाहतीमधील व्यापारी वर्गात या कायद्याबद्दल असंतोष निर्माण झाला. 1765 सालचा स्टॅम्प ऍक्ट हा देखील असाच अन्यायकारक कायदा ठरला. या कायद्यान्वये वर्तमानपत्रे, कायदेविषयक दस्तावेज, विमा करार, ये जा करणाऱ्या जहाजांची कागदपत्रे, परवाने एवढेच नव्हे तर खेळण्याच्या पत्त्यांवरही कर आकारला जाऊ लागला. ब्रिटिश संसदेने प्रथम व्यापक स्वरूपाचा कर लादल्यामुळे अमेरिकेत तीव्र असंतोष निर्माण झाला. स्वातंत्र्य देवतेचे पुत्र या नावाने संघटन करून वसाहतवाल्यांनी स्टॅम्प ऍक्टचा धिक्कार केला. ब्रिटिशांच्या मालावर बहिष्कार टाकण्यात आला. वसाहतीत कायदेभंगाच्या चळवळी सुरू झाल्या. वसाहतवाल्यांचा प्रतिकार इतका होता की इंग्लंडच्या संसदेला हा कायदा रद्द करणे भाग पाडले. 1765 मधील करन्सी ऍक्ट यासारखे नवीन जुलमी कायदे वसाहतींवर लादले. 1767 मध्ये श्रेष्ठाधिकार कायदा म्हणजेच डिक्लेरेटिक ऍक्ट संमत करून इंग्लंडने वसाहतींना बजावले की ब्रिटिश संसदेला वसाहतीसाठी कायदे करण्याचे अनिर्बंध अधिकार आहेत. याउलट वसाहतवाल्यांनी असा हट्ट धरला की वसाहतवाल्यांच्या व्यक्तिगत अथवा प्रतिनिधिक संमतीशिवाय त्यांच्यावर कर लादणे म्हणजे त्यांच्या हक्कांचे उल्लंघन आहे. प्रतिनिधीच्या संमतीशिवाय कर लादणे हा शुद्ध जुलूम आहे, असे जेम्स ओटिस हा वकील म्हणाला. 1767 मध्ये इंग्लंडच्या संसदेने टाउनशेंड ऍक्ट नावाचा एक कायदा संमत करून चहा, साखर, कागद, रंग, शिसे वगैरे अनेक वस्तूंच्या आयातीवर कर लादले. पुन्हा एकदा वसाहतवाल्यांनी निषेध चळवळ केली. त्यामुळे इंग्लंडच्या संसदेला टाउनशेंड ऍक्ट मागे घ्यावा लागला. इंग्लंडची ईस्ट इंडिया कंपनी आर्थिक संकटात सापडली होती. तिला वाचवण्यासाठी संसदेने 1773 मध्ये एक कायदा केला. या कायद्यान्वये ईस्ट इंडिया कंपनीला अमेरिकेशी चहाचा व्यापार करण्याची मक्तेदारी प्राप्त झाली. या कायद्याचा निषेध म्हणून अमेरिकन लोकांनी चहावर बहिष्कार टाकला. चहाऐवजी कॉफी पिणे हे अमेरिकेत देशप्रेमाचे एक लक्षण बनले. या कायद्यामुळे बोस्टन टी पार्टी म्हणून ओळखली जाणारी घटना घडून आली. बोस्टन टी पार्टी अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचे तत्कालीन कारण म्हणजे बोस्टन टी पार्टी अन्यायकारक चहावरील करामुळे वसाहतीत तीव्र असंतोष निर्माण झाला. चहाच्या पेट्यांनी भरलेली 3 जहाजे बोस्टन बंदरात येणार होती. डार्क माउथ हे जहाज 27 नोव्हेंबर 1773 रोजी बंदरास लागले. वसाहतवाल्यांनी या जहाजास परत जाण्यास सांगितले, पण त्याची ही मागणी अमान्य झाल्यामुळे 8,000 लोकांचा जमाव बोस्टन जवळील ओल्ड माउथ चर्च येथे जमला. रेड इंडियनांचा पोशाख करून शिस्तबद्ध पद्धतीने लोक गटागटाने रात्री जहाजावर चढले. चहाच्या 342 पेट्या त्याच रात्री समुद्रात टाकल्या. या चहाची किंमत सुमारे 18,000 पाऊंड इतकी होती. ही घटना 16 डिसेंबर 1773 रोजी घडली. अमेरिकेच्या इतिहासात ही घटना बोस्टन टी पार्टी या नावाने ओळखली जाते. चहावरील कर जोपर्यंत वसाहतवाले भरणार नाहीत
तोपर्यंत बोस्टन बंदर व्यापारासाठी बंद केले. त्यामुळे वसाहतवाल्यांच्या असंतोषात भरच पडली. या घटनेने अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचे रणशिंग फुंकले गेले. युद्धाचे सावट. इंग्लंडने आपल्या फौजेच्या तुकड्या अमेरिकेत पाठवल्या. न्यूयॉर्क हे त्याचे मुख्य केंद्र होते. बोस्टन येथेही सैन्य तैनात करण्यात आले. इंग्रज सैनिकांची उपस्थिती हा वसाहती व इंग्लंड यांच्यातील तणाव वाढण्याचे महत्वाचे कारण होते. सीमांचे संरक्षण करण्यासाठी इंग्रज फौजा अमेरिकेत पाठवण्यात आल्या आहेत, असे इंग्लंडचे म्हणणे होते. वसाहतवाल्यांचा मात्र असा ग्रह झाला की इंग्रज सैन्य त्यांना काबूत ठेवण्यासाठी पाठवण्यात आले आहे. इंग्रज सैनिकांच्या पोशाखावरून वसाहतवाले त्यांचा उल्लेख लाल डगलाधारी असा करत असत. वसाहतवाले व इंग्रज सैनिक यांच्यात सतत चकमकी घडत असत. 5 मार्च 1770 रोजी अशा एका चकमकीत बोस्टन येथे 5 वसाहतवाले इंग्रज सैनिकांकडून मारले गेले. बोस्टनची कत्तल या शब्दात घटनेचे वर्णन केले गेले. वसाहतींच्या प्रतिनिधी परिषदा. इंग्लंडने लादलेले जाचक कर व बंधने याविरुद्ध निर्माण झालेल्या सार्वत्रिक असंतोषामुळे वसाहतवाल्यांमध्ये एकजुटीची भावना निर्माण झाली. इंग्लंड विरुद्ध लवकरच युद्ध भडकणार याची जाणीव वसाहतवाल्यांना झाली. संघटितरित्या कृती करण्याची गरज आहे हे त्यांच्या लक्षात आले. सर्व वसाहतींची परिषद 5 सप्टेंबर 1774 रोजी बेंजामिन फ्रँकलिन यांच्या अध्यक्षतेखाली फिलाडेल्फिया येथे भरवण्यात आली. ही परिषद पहिली फिलाडेल्फिया काँग्रेस म्हणून ओळखली जाते. तेथे जमलेल्या प्रतिनिधींनी जीवित मालमत्ता व स्वातंत्र्य हे आमचे जन्मसिद्ध हक्क आहेत अशी घोषणा केली. शस्त्रसज्ज होण्याचे आणि आपापल्या फौजा उभारण्याचे आवाहन वसाहतींना करण्यात आले. तसेच इंग्लंडचा राजा 3रा जॉर्ज याच्याकडे वसाहतींवरील अन्यायकारक व जाचक कर रद्द करण्याची विनंती केली. 3ऱ्या जॉर्जने वसाहतींची मागणी फेटाळून लावली. वसाहतींचे हे बंड आहे असे जाहीर करून त्याचा बिमोड करण्यासाठी सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला. यातून संघर्ष वाढून ब्रिटिश सैन्य व वसाहतवाले यांच्यात लेक्झिंग्टन येथे चकमक झाली. त्यानंतर स्वातंत्र्य युद्धाचा भडका उडाला. 10 मे 1775 रोजी फिलाडेल्फिया येथे दुसरी परिषद जॉन हँकॉक यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आली. जॉर्ज वॉशिंग्टन यांची सांघिक सेनादलाचा सेनापती म्हणून नियुक्ती करण्यात आली. वसाहतींना युद्ध सज्ज राहण्यास सांगण्यात आले. या परिषदेचा अध्यक्ष जॉन हँकॉक यांनी जाहीर केले की आमचे उद्दिष्ट न्याय आहे आणि आमच्यात संपूर्ण ऐक्य आहे. जिवंत गुलाम म्हणून नव्हे तर मुक्त मानव म्हणून मरणे आम्ही पसंत करू. शेवटी इंग्लंडने 13 वसाहतींविरुद्ध 23 ऑगस्ट 1775 रोजी युद्ध घोषित केले. 4 जुलै 1776 रोजी वसाहतवाल्यांनी फिलाडेल्फिया येथे 3री परिषद भरवली. त्या परिषदेमध्ये स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केला. इंग्लंडशी असलेले सर्व राजकीय संबंध तोडून टाकण्यात आले. थॉमस जेफरसन. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा मसुदा थॉमस जेफरसन यांनी तयार केला. या जाहीरनाम्यात खालील विचार मांडण्यात आले. ही सत्ये आम्ही सर्वात स्वयंसिद्ध मानतो. सर्व माणसे जन्मतः समान असतात. जीवित, स्वातंत्र्य व सुखाचा उपभोग हे त्यांना निसर्गाने बहाल केलेले काही हक्क आहेत. या हक्कांचे संरक्षण करण्यासाठीच शासन व्यवस्था निर्माण केल्या जातात. त्याबाबतचा करार करण्यासाठी 1783 साली पॅरिसला बैठक भरली. त्यामध्ये करारावर सह्या घेऊन अमेरिका स्वतंत्र झाल्याची घोषणा केली
आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश अस्तित्वात आला. स्वातंत्र्य युद्धाचे परिणाम. जगाच्या इतिहासात प्रथमच अमेरिकेत संघराज्य स्वरूपातील लोकशाही सरकार अस्तित्वात आले. जॉर्ज वॉशिंग्टन याने अमेरिकन संघराज्याचा पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. प्रत्येक मानव समूहाला अन्यायाविरुद्ध बंड करण्याचा व स्वातंत्र्याचा हक्क आहे, ही गोष्ट अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाने प्रस्थापित केली. मानवाच्या मूलभूत हक्कांसाठी जगात अनेक लढे झाले. अमेरिकेतील लिखित राज्यघटनेचा आदर्श अनेक राष्ट्रांनी स्वीकारला. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामुळे जगातील अनेक देशांना लोकशाहीची प्रेरणा मिळाली. अमेरिकेतील 13 वसाहती इंग्लंडच्या हातून निसटल्या. हा ब्रिटिश साम्राज्याला बसलेला मोठा धक्का आहे. इंग्लंडला वसाहतींबाबत सामंजस्य व उदारमतवादी धोरण स्वीकारावे लागले. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात भाग घेतल्याने फ्रान्सची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात भाग घेतलेल्या फ्रेंच सैनिकांनी मायदेशात परतल्यावर लोकशाही विचारांचा प्रसार व प्रचार करून फ्रेंच क्रांतीची पार्श्वभूमी 1789 साली तयार केली. जगाच्या इतिहासावर दूरगामी परिणाम घडवणाऱ्या घटनांमध्ये अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाचा समावेश होतो. जॉर्ज वॉशिंग्टन, इसवी सन 1732 ते 1799. जॉर्ज वॉशिंग्टन हा व्हर्जिनियातला मळेवाला होता. सप्तवार्षिक युद्धात तसेच फ्रेंचांशी व रेड इंडियन यांच्याशी झालेल्या अनेक लढायात भाग घेतला. वसाहतींच्या संयुक्त सैन्यांच्या सेनापतीपदावर त्याची निवड झाली. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचे नेतृत्व त्याच्याकडे होते. अमेरिकन संघराज्याचे ते पहिले राष्ट्राध्यक्ष झाले. 2 वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषवल्यावर तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्यास नकार देऊन त्यांनी अमेरिकन लोकशाहीत एक चांगला पायंडा निर्माण केला. त्यांनी अमेरिकन लोकशाहीत पदाच्या काळात अर्थव्यवस्था आणि न्यायव्यवस्था यात सुधारणा केली. त्यांनी अमेरिकेला जगातील एक शक्तिशाली राष्ट्र बनवले. त्यांच्याबद्दल म्हटले जाते की तो युद्ध काळातला पहिला होता, शांततेच्या काळात पहिला होता आणि त्याच्या देशवासियांच्या हृदयातही त्याचे स्थान पहिले होते. थॉमस पेन याचे वैचारिक लेखन व त्याचा परिणाम. थॉमस पेन या क्रांतिकारक विचाराच्या इंग्रज लेखकाने कॉमन सेन्स म्हणजेच व्यवहार ज्ञान पुस्तिका व राईट्स ऑफ मॅन म्हणजेच मानवी हक्कांचा जाहीरनामा या ग्रंथात आपले क्रांतिकारी विचार मांडले. राजाची सत्ता ईश्वरदत्त नाही. राजाच्या हाती अनियंत्रित सत्ता आली की तो हुकुमशाह बनतो, असे त्यांचे मत होते. तो राजेशाहीच्या अत्यंत विरोधी होता. मुकुटधारी बदमाश अशा शब्दात त्याने राजांची संभावना केली. थॉमस पेन हा मानवी हक्कांच्या बाबत भाष्य करणारा जगाच्या इतिहासातील पहिला विचारवंत होता. मानवी अधिकारांचे शास्त्रशुद्ध विवेचन त्याने मानवी हक्क या ग्रंथात केले. मानवी हक्कांचा उदय निसर्गामधून होतो. मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी लोकांनी शासन तयार करावे. शासन स्थापन करण्यासाठी लागणारा शहाणपणा अनुवांशिकतेने येत नाही. स्वातंत्र्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांना या ग्रंथाने प्रेरणा दिली. विचारवंतांची कामगिरी. अमेरिकन राज्यक्रांती घडून आणण्यास विचारवंतांची कामगिरी महत्वाची ठरली. अमेरिकन लोकांच्या मनावर इंग्लंडमधील जॉन लॉक, मिल्टन, थॉमस पेन, फ्रान्समधील मॉन्टेस्क्यू, व्हॉल्टेअर, रुसो, अमेरिकेतील सॅम्युअल ॲडम्स, बेंजामिन फ्रँकलिन, थॉमस जेफरसन, जॉर्ज मॅसन
यासारख्या प्रभावी लेखकांनी व विचारवंतांनी नैसर्गिक हक्कांचा पुरस्कार करून त्यांनी स्वातंत्र्याची मागणी केली. या तत्ववेत्यांनी आपल्या क्रांतिकारी विचारातून अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाला अनुकूल वातावरण तयार केले.